शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा मग तुम्ही समजेजण बरे हा का? मी बी एकदम मस्त आणि मजेत हा. तर आता वाजल्यात सकाळचे 10:30 आणि एवढं जर वातावरण मला वाटलं तर गावाकडेच थंडी आहे का काय की बरं माय सगळीकडेच थंडी वाजलेली आहे. माय एवढं थंडी वाजली आहे का नाही, तुम्हीसुद्धा काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणलं तर म्हाताऱ्या माणसानं तर म्हणजे ऊन पडल्याशिवाय घराच्या बाहेरच निघू नये. घरात पांघरून घेऊन आपलं घुमटून झोपल्यालाच बरं आहे. कारण बारक्या लेकराला आणि म्हाताऱ्या माणसाला थंडी सोसणं म्हणजे आपल्यासारख्याला सोसना झाल्या म्हणल्यावर तर म्हाताऱ्या माणसाला कसं सोसणार आहे. लय बेकार थंडीचं वातावरण झाले. मला वाटलं तर गावाकडंच थंडी आहे का काय की बरं गावाकडं नाही, इकडंसुद्धा थंडी तसलीच वाजलेली आहे. आणखणी म्हणजे हात असं म्हणजे मी सकाळी इथं म्हणजे वर आलते इकडं टेरेसवर व्यायाम हिती करायला. सकाळचं जरा लवकर उठते तर माझी हिंमतच होणार झाली की मोबाईल मी हातातून द्यावं असं. लय म्हणजे लईच थंडी वाजलेली आहे. म्हणजे समधीकडंच ही थंडी आहे, गावाकडंच होती असं नाही मला वाटतं. म्हणजे आमच्या गावाकडं लईच थंडी राहते कारण गावाच्या जवळ नदी आहे आणि शेतं तुम्ही तर बघितलाच की जवळजवळच राहणं हे ते आहे. तर मला वाटलं तर ती पाणी हे ते दिल्यानं ती पाणी त्या शेतात मुरल्यानं तिथून जरा जास्तच थंडी वाजते नदीच्या ह्याच्यानं असं मला वाटलं. तर बरं नाही, थंडीचं प्रमाण समधीकडंच वाढलं ही. तर काळजी घ्या तुम्ही समध्यानंच. आणि झालं का नाही चहा पाणी मला जरा बरं वाटलेले. आता धुवून टाकले जरा स्वेटर, म्हणजे समधे कपडे धुवून झाल्या तर स्वेटर तेवढं खाली समधे टाकले कपडे आणि वरी का ही तेवढं जरा हे होतंय. कशाचं काय माय लई म्हणजे लई थंडी वाढली ग माय. तर सुटर तेव्हा का ती दिसला रे का वाळू घातले. आणि तर तुम्हाला दावते आता मिरच्या. हो का, ही जी मिरच्या आहेत का नाही, तर ह्या मिरच्याला ताईनं वाळू घालून जवळजवळ किती दिवस झाल्यात माहिती आहे का, 8-10 दिवस झाल्यात. मी गावाकडे जायच्या आधी मिरच्या ह्या काही वाळू घातले. आणि ही मिरच्या कसल्या होत्या माहिती आहे का, लाल म्हणजे हिरव्या मिरच्या ज्या आपण आणतो का ती मिरच्या लाल झालेल्या होत्या. तर हो का ही मिरच्या एवढ्या जर तिखट हायता लय तिखट हायता, आपण लाल झालेल्या मिरच्या फेकून देतो का नाही, तर ताई तसल्या मिरच्याला हो का जमा करून असं ठेवल्या आता म्हणजे न फेकून देता. मी बी फेकून देत नाही बरं. मी का करते तवात लगेच का त्याला चटणी वाटते नाहीतर असं मिरचू ठेचा करून ठेवतो. नुसतंच असं लसूण हे ते बक्कळ टाकायचं त्याच्यातून तसं करून ठेवतो. बरं ताई ना का बघा जमा करू ठेवल्या आता. आणि आता ह्याच्या मिरच्या वाटणार आहेत त्याने. तर ही 8-10 दिवस झालं लई वल्ल्या कीच मिरच्या होत्या. ही फक्त म्हणजे थोडक्यात हिरव्याच बरं एवढंच काय ह्याचा कलर कनी लाल झालेला होता. आपण जी लाल झालेल्या मिरच्या असं म्हणजे साईडला करून ठेवतो का तसल्या मिरच्या वल्ल्या कीच होत्या. तर आता होता चांगलं वाळल्यात आहे मी होता. आता म्हणजे अजून एक 5-6 दिवस ठेवावं लागतं काय की माहिती ह्याला असं मला तर वाटलाले हो का. तर ह्या मिरच्याचा आता त्यांनी तिखट करणार आहे, मसाला करणार आहे. मी बी असंच केलं ते म्हणजे लय दिवस मी जमा करून मिरच्या असं ठेवलं ते. म्हणजे माझ्या लय नव्हत्या, एक पाव किलो मिरच्या होत्या. तर त्या पाव किलो मिरच्याचं मी कधी काळा मसाला करून टाकल ते. आईकडून आधी आणल ते हे का म्हणावं ती मिरचू आणलेलं जे आईकडून होतं का नाही, तर तीच मिरचू मी पुन्हा का त्याच्यात मिक्स केले आणि ती असं मसाला मी मिसळून मग मिरची केली म्हणजे काळी मिरची केली असं केली ते. तर तुम्ही बी तसंच करत जावा. आयडिया भारी आहे का नाही ही. म्हणजे मिरच्या आता जर घ्यायला गेल्यावर किती महाग आहेत मिरच्या, तर ही मिरच्या चांगल्या आहेत असं परवडते आपल्याला बी. मला असं सांगायचं आहे. इथं माझी पोरं अभ्यासाला येऊन बसतात तर त्याच्यानं ही बेडशीट काय इथं ठेवल्यात असं लावून म्हणजे इकडचा ही आवाज ही येऊ नये म्हणून असं इकडचा. कारण इथं बांधकाम चालू नाही का, ही इथं बांधकाम चालू आहे की धावत लावते आता ही इथं बांधकाम चालू आहे की त्याच्याने इथला आवाज ही येऊ नये म्हणून हे केलेलं आहे. बघा नाही कपडे माझे काढूनच देत नाही ते तर काढूनच देत नाही. का बरं बघा नाही तुम्ही रिश्ता देत आहे माहिती का देऊ ना तुम्ही. मला इथे नाही ह्या जागेत उभं राहावं लागतं असं. आणि हे बघावं लागतं माणसं काय दिसते का असंच कॅमेरा दुसऱ्याला इथं धरायला लावावं लागतं. नाही तर एवढंच जागा आहे आम्हाला. एवढ्या जागेत कसं काय करायचं, कशा हात हलवायचे, कसं काय करायचं. मम्मी रील स्टार आहे मग तुझी. म्हणजे काय जोक आहे का सिरियसली आय एम रील स्टार. प्रायव्हेट अकाउंट बघा त्यामुळे कसं दिसत नाही कुणाला. जकिया काय नाही काही नाही नाही सांगणार ते गाईज. नाही माझं काही अकाउंट वगैरे काही नाही आहे. मी मग आपली मनाचीच रिस्टर आहे, आपली स्वतःलाच रिस्टर समजते. एसी वाटते आपलं मनालाच हिरोईन समजून येते. हिरोईन आपण असं समजायचं स्वतःला, कमी नाही समजायचं. 1-2 व्हिडिओ बनवण्यात त्याच्यावरच मी रील स्टार आहे म्हणून दाखवत मुरकुल आले गो. एक बात बताओ ना तेरे पास मैं आऊँ
आ जाओ ना. कशाला रे, कशाला एका बुक्कीतच टिंगूळ पाडीन. पास आहो म्हणतोय. असलं त्यांनी कॉमेडी ती व्हिडिओ बनवलाय बरं का नाही, कॉपीराईट येते म्हणून मी त्याला तुम्हाला आवाज म्यूट करून दाखवा म्हणले. सॉरी बरं का. मग कुठे गेली कुठं पांढरी ओढणी माझी बुशी उरक ना. हाय बाय बरं नाही लेकराला असं बोलतात का ताई? ती तसंच करती ना. छान झालंय ताई. हा ना? एकदम रेस्टॉरंट पास्ता. एकदम रेस्टॉरंट सारखा. हो रेस्टॉरंट सारखा झालाय. हो ना. हो अगं राणी मी खूप सुदृढ आहे ग. हो तू सुगरण जायचं. बुशरा मम्मीचा एक फेमस डायलॉग आहे हा. ताई भाजी लय भारी झाली म्हणलं का नाही? ताई मी लयच हुशार आहे. खरंच काय नजर मी लयच हुशार आहे. हो का असं बया मी एवढी कशी हुशार आहे काय माहिती, मी लयच हुशार आहे. रोजच पुसरायला सोडा. मी कचरा टाकायला आलते इकडं. कचरा टाकायला आल्याबरोबर लगेचच ताई चला चला ताई चला ताई चला. आणि ही पोरगी एक जाऊ देत नाही. मम्मी मावशी करली चल. काय म्हणले? तिचे क्लास टीचर खूप स्ट्रिक्ट आहे ना. हो मग बसले. हा बसले चला. माहित नाही ते गाडी चालू हे झालंय. मला दिसाले का नाही माहित नाही.